विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निलंबनाचा कालावधी कमी होण्याची शक्यता। दानवेंनी सभापतींना दिलं दिलगिरीचं पत्र। उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक। महायुती सरकारकडून 1,08,000 पदांवर भरती प्रक्रिया सुरू। 70,000 जणांना नियुक्तीपत्र प्रदान। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधिमंडळामध्ये माहिती। आषाढी वारीच्या निमित्तानं पंढरपूरला जाणाऱ्या आणि येणाऱ्या वाहनांना टोल माफी। आजपासून 21 जुलैपर्यंत सवलत लागू। मुंबईच्या अपुऱ्या पाणी पुरवठ्याबाबत विधानसभा अध्यक्षांनी बोलावली तातडीची बैठक। संबंधित मंत्र्यांमार्फत पाणी पुरवठ्याची माहिती देण्याचे पालिकेच्या जल अभियंत्यांना निर्देश। मुंबईतील आचार्य मराठे कॉलेजमधील जीन्स टी शर्ट बंदीचा मुद्दा विधानसभेतही गाजला। कॉलेजनं तालिबानी फतवा मागे घ्यावा। आमदार प्रताप सरनाईकांची मागणी। नवाब मलिकांच्या उपस्थितीमुळे त्रास होतो का? अजित पवारांचा सवाल। तर फडणवीसांच्या भूमिकेमध्ये बदल नाही, सरनाईकांचं मत। कोल्हापुरात गगनबावडा इथल्या करूळ घाटात रस्ता आणि संरक्षण भिंत कोसळली। तर कोकणातल्या जनतेच्या जीवाशी सरकारनं खेळ मांडलाय। ठाकरेंच्या शिवसेनेचा हल्लाबोल। कोल्हापूरमधल्या राधानगरीत गुप्तधन मिळवण्यासाठी नरबळी देण्याचा प्रयत्न। सरपंचांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला। मांत्रिकासह 6 जणांवर गुन्हा दाखल। आणि T20 वर्ल्ड कप विजेती भारतीय टीम उद्या भारतात परतणार। विशेष विमानानं भारतीय टीम मायदेशी येणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।